रात्रीपासून प्रवीण दरेकरजी भाजपचे नेते प्रवक्ता आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रवीण दरेकरजी, खूप खूप स्वागत आहे चर्चेमध्ये। अमोल मिटकरी सुद्धा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते आपल्यासोबत। अमोल मिटकरीजी, आपलंही स्वागत। दरेकरजी, प्रश्न तुमच्यासाठी आहे। तुमच्या चेहऱ्यावर खरं तर हसू असायला पाहिजे, कारण बरेचसे जे एक्झिट पोल आहेत महायुतीच्या बाजूने जात आहेत, जिथे जिथे ते महायुतीच्या बाजूने जात आहेत तिथे तिथे आकडे मोठे दिसत आहेत, म्हणजे बहुमताला फारसे अडचण दिसत नाही। त्यामुळे तुम्ही गोडाची ऑर्डर करून ठेवायला मला वाटतं हरकत नसावी। आपण हसू का नाही तर दिवसभर प्रचार करून फिरून थकलेलो आहे। 100% हसण्यायोग्य किंवा आनंदाची परिस्थिती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी जे महाराष्ट्रातनं मतदान झालंय त्यावरून त्या ठिकाणी आहे। एक गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये एकाच पक्षाला प्रचंड यश मिळेल तर नाही, वेगवेगळ्या रिजनची एक आवड आहे किंवा तिथला मतदार काही विशिष्ट मुद्द्यांवर विशिष्ट समाजवाईज असे मतदान होत असतं। आता विदर्भामध्ये काँग्रेसच्या बाबतीत जर आपण बघाल तर त्यांना अशा लोकसभेला चांगलं यश मिळालं होतं, आता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला अत्यंत चांगलं यश मिळेल। त्यानंतर आपण मराठवाड्यात आपण बोलताय जरांगे फॅक्टर होता, ठीक आहे, एखाद दोन जिल्ह्यापुरता काही मतदारसंघापुरता, कारण जरांगेने जाहीर सभा नाही घेणार, मी काय बोलणार नाही, त्यांनी त्यातलं हे कमी झालं होतं। परंतु तिथे भारतीय जनता पार्टीवर किंवा देवेंद्रजींवर राग जरी काही लोकांचा असेल किंवा करवला असेल तर ते भरून निघण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यात जागा लढतायत आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्या समाजातनं येत आहेत आणि त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्यांच्याविषयी त्यांना कॉन्फिडन्स आहे। आता देवेंद्रजींना व्हिलन काही लोकांनी केलं हा एक चर्चेचा वेगळा विषय त्या ठिकाणी राहील, परंतु त्यामुळे तो तिथे आमची जागा भरून निघेल। पश्चिम महाराष्ट्रात त्या ठिकाणी आपण बघाल की संमिश्र राहील। पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनताला चांगलं यश मिळेल, स्वतः शिंदे साहेबांना चांगलं यश मिळेल आणि अजितदादाने त्या ठिकाणी यश मिळेल। फक्त आता अजितदादा की पवार साहेब अशा प्रकारे थोडीशी संभ्रमावस्था त्या ठिकाणी। कोकणामध्ये आपण बघाल की एक फक्त कोकणातली भास्कर जाधवची लढत होऊ शकते, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी तीनही जिल्ह्यामध्ये स्विंग मध्ये त्या ठिकाणी महायुतीला यश मिळणार आहे। मगाशी ब्रह्मांकर यांनी अत्यंत रास्त मुद्दा त्या ठिकाणी मांडला जो आमच्याही नजरेतनं त्या ठिकाणी चुकला की मुंबईवरनं काही लाखांच्या संख्येनं मुंबई ठाण्यातनं कोकणात राहणारा मतदार त्या ठिकाणी वोटिंगसाठी गेला, त्याच्यामुळे कोकणात जो वोटिंगसाठी गेलाय तो संपूर्णपणे महायुतीच्या लोकांनीच मॅक्झिमम 90% त्या ठिकाणी त्या मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करून आणलेला आहे। परंतु या ठिकाणी त्यांचा परिणाम मला वाटतं मोठ्या प्रमाणावर ते काही एकाच मतदारसंघातनं गेलेले नाहीत, पण ऑन एन ॲव्हरेज त्याचा थोडाफार का होईना परिणाम निश्चितपणे त्या ठिकाणी होईल। मुंबईमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश त्या ठिकाणी राहील आणि त्याच्यामुळं उत्तर महाराष्ट्राचा विषय कराल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नारपार सारखी योजना आहे जी वर्षानुवर्ष रखडलेली आहे, त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी 2-3 जिल्ह्यांना निश्चितपणे उत्तर भागांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर तुम्हाला यश मिळेल असं वाटतंय। पण पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्ही एक वक्तव्य केलं की अजित पवार की शरद पवार याबाबत थोडीशी संभ्रमाची अवस्था आहे, संभ्रम का? तिथे सुद्धा नाही कसं आहे, आता त्यांना मानणारा मतदार कसं आहे, एकतर निष्ठेनं मतदान होतं, विचारधारेवर मतदान होतं, दुसरं त्या ठिकाणी विकासावर मतदान होतं। आता तिथला मतदार हा बरेच वर्ष पवार साहेबांची विचारधारा त्यांच्या सोबत राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे जसं शिवसेना आणि उभाटामध्ये गद्दार की खुद्दार तसं तिकडेही त्या ठिकाणी सुरू आहे। परंतु मी सांगतो विकासाचे मुद्दे मी सगळ्या विभागात आहे। आता जर सिंचनाच्या योजना तुम्ही त्या ठिकाणच्या मराठवाड्यातल्या घेतल्यात तर तुम्ही ते निळवंडे धरण असेल, त्या आमच्या खटावच्या आमदाराच्या मतदारसंघातली योजना असेल, देवेंद्रजींनी तर रेकॉर्ड ब्रेक सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावलेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं विकास हा आम्ही विभागवाईज त्या ठिकाणी केलाय। अजितदादांनी तर त्यांच्या लोकांना प्रचंड ताकद दिलेली आहे। मी तुम्हाला एवढ्यासाठी बोललो संभ्रमावस्था, मी एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात त्या ठिकाणी येईल। आता मानसिंग नाईक हे जे शिराळ्याचे आमदार आहेत त्यांना अजितदादांनी अर्थमंत्री असल्या कारणाने प्रचंड शेकडोचा 100-200 कोटीचा निधी दिला, परंतु त्या अजितदादांसोबत त्या ठिकाणी आले नाहीत।
तर ते त्या पवार साहेबांसोबत त्या ठिकाणी त्यांच्या तुतारीवर त्या ठिकाणी उभे राहिलेत. अशी जी काही कन्फ्युजन आहे ते त्या अर्थानं मी संभ्रमावस्था म्हणालो. परंतु मला जे दिसतंय तर आता वाईला घेतलं तर वाईचे आमदार जे आमचे मकरंद आबा पाटील आहेत निर्वाद निवडून येणार, ते दादांसोबत आहेत. ठीक आहे. लक्षात अमोल मिटकरी आता आपल्या सोबत आहेत. तुम्ही जे पश्चिम महाराष्ट्राचं विश्लेषण सांगताय, अमोल मिटकरी जी तुमच्या मित्र पक्षाला संभ्रमावस्था वाटतेय, मत ट्रान्सफर होण्यामध्ये ही अडचण नाहीये का? एकतर त्यांनी ती संभ्रमावस्था कशा पद्धतीनं त्यांनी मांडली याचं विश्लेषण साहेबांनी केलंय. त्याच्यामुळे मला माझा येतोय का आवाज कविताजी आपल्याला? त्यांनी जे काही बोललं त्याचं विश्लेषण त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे. येतोय आवाज? हॅलो हॅलो बोला मिटकरीजी, बोला तुम्ही. हा, त्यांनी जे सांगितलंय संभ्रमावस्था, त्यांनी त्या शिराळ्याचं उदाहरण दिलं, तसं माड्याचं पण उदाहरण आहे. माड्यामध्ये बबनदादा शिंदेंनी 1250 कोटी रुपयाचा निधी दिला आणि नंतर मग त्यांना वाटलं तिथं तुतारीचं फॅक्टर चालेल म्हणजे पवार साहेबांची सहानुभूती. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः मुलाला पुढे करून सफरचंद या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवली. म्हणजे ही जी संभ्रमावस्था त्या लोकांमध्ये आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, यशवंतराव चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये असताना पासून वसंतदादा पाटील असतील, पवार साहेब असतील, हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचं वलय राहिलेलंच आहे. पण आता ही जी निवडणूक दादांनी, आता तुमच्या एक्झिट पोल मध्ये आम्हाला 15 ते 20 जागा तुम्ही दाखवताय. मी तुम्हाला 23 तारखेला तुमच्या चॅनलवर आमच्या जागा किती राहतील हे मी आता सांगत नाही. आताच्या तुम्ही जे काही एक्झिट पोल याच्यावर माझा अजिबातही विश्वास नाही. ज्या दिवशी 23 तारखेला मतदान त्याचा निकाल लागेल त्यावेळेस माझा त्या पोलवर विश्वास राहील. कारण मला माहित आहे माझ्या पक्षाचा स्ट्राईक रेट कसा राहणार. आम्ही, तुम्ही म्हणाल सर्वात मोठे भाऊ म्हणून तुम्ही पुढे याल का, तर आम्ही 55 जागा लढवलेल्या आहेत. पण आमचा जो तुम्ही 15 ते 20चा सर्व्हे रिपोर्ट दाखवताय तो अत्यंत चुकीचा आहे. प्रचंड मेहनत अजितदादांनी घेतलेली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, त्याच्यानंतर महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना असेल, ह्या सगळ्या इम्प्लिमेंट झाल्यात. त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट खूप चांगल्या पद्धतीने राहणार. महायुतीचं सरकार सत्तेमध्ये पण तुम्ही म्हणताय की सगळ्या एक्झिट पोल नुसार तुम्हाला जे आकडे कमी दिसत आहेत ते खरंच तुमच्या आत्ताच्या आमदारांपेक्षा बरेच कमी आकडे आहेत. तुम्ही मान्य करायला तयार नाही आहेत आकड्या, पण मग तुमचं काय मत आहे, किती आकडे येणार आहेत तुमचे? अहो कविताजी, 55 जे आमदार उभे आहेत आमचे, त्याच्यात तुम्ही बघा ना, वळसे पाटील साहेबांच्या आंबेगाव मध्ये जाऊन पवार साहेबांनी त्या ठिकाणी म्हटलं कुठल्याही परिस्थितीत पाडा पाडा पाडा. आज तुम्ही आंबेगावचा रिपोर्ट घ्या, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान झालं, कशा पद्धतीनं ती सीट निवडून येणार. म्हणजे लोकसभेचा जो फॅक्टर होता तो विधानसभेत चालला नाही. विधानसभेमध्ये जे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अजितदादासोबत घड्याळ चिन्हावर उभे राहिले त्या उमेदवारांचं मेरिटच त्या विधानसभेमध्ये आहे. आणि तुतारीकडे नवखे उमेदवार, आता महबूब सारखा उमेदवार तुतारीला घ्यावा लागला, ज्याचं कुठलंच काम तिथे नाही. हे निकालाअंती तुमच्या लक्षात येणार. त्याच्यामुळे 55 जागा ज्या आम्ही लढवल्यात, मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो 35 ते 40 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार महायुतीसोबत निवडून येतील. 35 ते 40 उमेदवार निवडून येतील. ओके, 35 ते 40 आकडा सांगतायत राहुल अमोल मिटकरी. मी त्यांच्या मताशी थोडं सहमत आहे. कारण मी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो तेव्हा मला असं लक्षात आलं की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार पाडायचे ह्या भूमिकेतला जो मतदार होता तो थोडासा बदललेला आहे. तो का बदलला? तो असा विचार करत होता की दिलीप वळसे पाटील यांना आपण जर पराभूत केलं किंवा श्री अजित पवार यांना जर आपण पराभूत केलं तर तिथे ज्यांना पर्यायी म्हणून आपण देणार आहोत त्याचं सत्तेतलं स्थान काय, किंवा त्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये विकासाची कामं करता येतील का. त्यामुळे शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती होती का, तर निश्चितपणे होती. परंतु लोकांनी ही गोष्ट जवळपास मान्य केल्यासारखी मला दिसली आणि महायुतीची स्ट्रॅटेजी सुद्धा थोडीशी चुकली, जे प्रवीण दरेकर सांगतील, की जी गोष्ट लोक हळूहळू विसरत चाललेली होती, गद्दारी आणि पक्षांतर वगैरे, ती गोष्ट जेव्हा अजित पवार यांनी आपल्या मुलाखतीतनं पुन्हा सांगितली की तेव्हा कशा बैठका झाल्या वगैरे, ती गोष्ट पुन्हा चर्चेत आली. परंतु मतदारांनी मात्र मला असं दिसत होतं की शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती ठेवून सुद्धा प्रत्यक्षामध्ये आपल्याला जे उमेदवार निवडायचा आहे तो माझा जवळचा असावा, माझ्या संपर्कातला असावा, माझ्या मतदारसंघासाठी फायदेशीर असावा, अशा अर्थाने विचार केला. आणि म्हणून अजित पवार यांची जी टॅली आहे ती लोकसभेच्या अरिथमॅटिक वरती जर आपण मांडली तर ती चुकू शकते असं माझं विश्लेषण. ओके, म्हणजे जागा वाढू शकतात असं तुला वाटतं? विद्याताई, हा मुद्दा बऱ्याच वेळेला चर्चेला आलेला आहे
की अजित पवारांच्या पक्षामध्ये जे गेले होते ते बऱ्यापैकी मातब्बर मानले जाणारे नेते होते. अनेक वेळा त्या मतदारसंघामधनं ते निवडून आले होते. त्यांच्या विरोधात जेव्हा उमेदवार दिले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं, त्यावेळेस काहीसे नौखे दिले, अनुभवी दिले आणि त्याचा फटका पक्षाला बसू शकतो अशी बरीच चर्चा. यावर तुमचं काय म्हणणं आहे? मातब्बर जरी असले तरी त्यांनी विश्वासार्हता घालवली होती, त्यामुळे त्यांना काही सहानुभूती वगैरे नव्हती. आणि शरद पवार साहेबांचं जर रेकॉर्ड बघितलं तर आतापर्यंत अनेक वेळा त्यांना जे जे आमदार सोडून गेले ते पुन्हा निवडून आलेले नाहीयेत. आणि आता ह्यापेक्षा काही वेगळं होईल असं मला वाटत नाही, कारण ह्या सर्व्हे मध्ये कुठेही असं दिसत नाहीये की 50 खोके घेऊन सगळे ते सुरत मार्गे ह्याला गेले आणि मग नंतर काय काय झालं हे लोक विसरले नाही, सर्वे करणारे विसरले असतील. म्हणजे हे जे आजचे तुमचे आकडे येत आहेत त्याच्यातनं मला स्पष्ट दिसतंय की लोकांचं मत काय ह्याचा विचारच केलेला नाहीये. कारण लोक इतकी काही शॉर्ट मेमरी नसते की 2-3 महिन्यात विसरून जातील. आणि लोकसभेला दुसरं म्हणजे मोदींची लोकप्रियता जरी कमी झाली असली तरी थोडीफार भक्त मंडळी होती तिथे. आणि त्याचा एक परिणाम महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये मोदी फॅक्टर हा काय फार प्रभावी नव्हता, परंतु मोदी आणि शहा किंवा ते योगी हे महाराष्ट्रात आले आणि सभा घेतल्यामुळे त्याचा वाईट परिणाम मतदारांवरती झालेला आहे. तुमच्या उमेदवारांची बऱ्याचशा ठिकाणी तुमच्या उमेदवारांची वय, त्यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रंगणामध्ये येणं, त्यांना फारसा अनुभव नसणं, हे काहीसं तुमच्यासाठी आव्हानात्मक आहे का? आव्हानात्मक आहे. आणि तरुणांना संधी देणारे शरद पवार असं एक जे महाराष्ट्रामध्ये संदेश आहे तो त्यातनं गेलेला आहे. आणि तरुणांना संधी दिली पाहिजे. आणि निष्ठावंत जे आहेत पवार साहेबांबरोबर जे राहिले आहेत त्यांच्याविषयी मतदारांच्या मनात पण एक आदर होता की पवार साहेब ज्या प्रकारे प्रत्येक निवडणुकांमध्ये म्हणजे लोकसभेच्या असो किंवा आता विधानसभेच्या असो लोकांमध्ये लोकांचे प्रश्न घेऊन जात होते, त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मतदारांचाही होता. आणि त्या सभांमध्ये जो प्रतिसाद मिळत होता, मग मी सगळ्यांच्या सभा सांगेल, काँग्रेसच्या सभा चांगल्या झाल्या, आमच्या चांगल्या झाल्या आणि उद्धवजींच्या पण खूप चांगल्या झाल्या. त्यावर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला यश मिळेल म्हणून? संजना घाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या आपल्या सोबत आहेत. संजना घाडी मॅडम, तुम्ही जर आकडे बघितले असतील तर त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप प्रकर्षानं दिसते की जे आकडे शिवसेनेला मिळू शकतात, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जे उमेदवार मिळू शकतात, ते आकडे आत्ताचे असलेले तुमचे आमदार याच्यापेक्षा जरी काहीसे जास्त असले तरी पण जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुमच्याकडे असलेले आमदार याच्यापेक्षा ही संख्या बरीच कमी येते सगळ्या सर्व्हेमध्ये. म्हणजे पक्षाला जो सहानुभूतीचा फायदा लोकसभेमध्ये मिळाला होता तो आता विधानसभेमध्ये मिळत नाही अशी काहीशी परिस्थिती. आता विद्याताई जे म्हणाल्या त्या मताशी मी सहमत आहे. आपल्या सर्व्हेमध्ये एकतर सहानुभूतीची त्या ठिकाणी एक वेगळ्या याच्यात निर्माण झालेलं होतं की म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेत असलेली चीड याच्यासाठी की शिवसेना फुटली किंवा राष्ट्रवादी फोडली गेली याच्यासाठी असणं एक भाग होता ज्याला तुम्ही सहानुभूती म्हणाल. पण ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा निर्णय आहे, ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने काढलेला वेळ आहे, या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची जी अपेक्षा होती ते निवडणूक त्यांना या विधानसभेमध्ये त्यांना निर्णय द्यायचा आहे हा कौल आम्हाला दिसला. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं वाढलेली या ठिकाणची बेरोजगारी, मुंबई महाराष्ट्राचं वारंवार केलेलं खच्चीकरण, आर्थिक खच्चीकरण, महाराष्ट्रातले मुंबईतले जे महत्वाचे उद्योगधंदे होते, अगदी आरबीआयच्या ऑफिस पासून सगळ्या गोष्टी कशा तिकडे इतर ठिकाणी ओढल्या गेल्या महाराष्ट्रातून, या विषयाचाही लोकांना अभ्यास आहे. या ठिकाणी आता कोणीतरी म्हणालं की महिलांना इतर गोष्टींचा फरक पडत नसतो, एकदम अमाऊंट लाडकी बहीणची आली म्हणून त्या खुश झाल्या. पण त्याच वेळेला कशा पद्धतीने तेलाचे भाव वाढले, कांद्याचे भाव वाढले, लसणीचे भाव वाढले, ही प्रचंड महागाई किंवा स्टॅम्प पेपर 100 500चा झाला, याचाही सगळ्यात जास्त व्यवहार करतात ह्या महिला करतात. त्यामुळे 1500 आले आणि किती गेले हा हिशोब महिलांकडे आहे. त्यामुळे लाडकी बहीणचा इम्पॅक्टचा जो अपेक्षा करत आहेत महायुती तो त्यांना मिळणारा नाही. आणि नक्कीच महिला सुरक्षिततेचा मुद्दा ज्या पद्धतीने बदलापूर मधला कंप्लेंट घेण्यामध्ये असलेले हलगर्जीपणा असेल किंवा वारंवार महाराष्ट्रात झालेले महिला अत्याचार असेल आणि त्या बाबतीत गृह खात्याची उदासीनता असेल, वाढलेला त्या ठिकाणी हल्ल्याचे प्रकरण असेल, कोयता गँग असेल पुण्यातले, किंवा या ठिकाणी ज्या पद्धतीने कायद्याचा वचक म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, महिला सुरक्षिततेचा प्रश्न, या मुद्द्यांवर तुमचा जास्त